पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी कारवाईचा विळखा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड रिपोर्टमध्ये कशी फेरफार झाली यावरून आता तपासाची चक्र वेगाने फिरू लागलेली आहेत आणि त्यात अल्पवयीन आरोपीच्या आईसह अनेक जण संशयाच्या रडारवर आहेत। तर दुसरीकडे याच प्रकरणावरून राजकारणालाही जोर चढलाय। पाहूयात याबद्दलचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी कसा रचला प्लॅन, फेरफार केलेलं रक्त नेमकं कुणाचं? पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेक जणांना अटक झाली आहे। राजकीय आरोप प्रत्यारोपांना धार चढली आहे, पण यातलं गूढ मात्र वाढतच चाललंय। अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी डॉक्टर अजय तावरेने कसा प्लॅन आखला होता हे आता समोर आले। अल्पवयीन मुलाशी जुळते ब्लड ग्रुप असलेल्या तिघांचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले। 3 व्यक्तींचे ब्लड सॅम्पल ससूनमध्ये तपासणीसाठी पाठवले। ब्लड सॅम्पल देणाऱ्या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। एका महिलेच्या रक्ताचेही नमुने तपासणीसाठी देण्यात आले आहेत। ती महिला अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल आहे की आणखी कोणी, याचा तपास पुणे पोलीस करणार आहेत। दुसरीकडे ससून रुग्णालयाच्या डीननी जबाबदारी पार पाडण्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। आता जे डीन तिथं होते काळे, यांची सुद्धा जबाबदारी होती, त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही म्हणून आपली जी समिती नेमली होती पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी रिपोर्ट दिला की यांचाही निष्काळजीपणा आहे, त्यांना आपण सक्तीच्या रजेवर पाठवलं आजपासून आणि बारामतीचे जे डीन आहेत त्यांना आज आपण कार्यभार दिलेला आहे। आता ही सगळी व्यवस्था आपण निश्चितपणे दुरुस्त करू। घटना घडली त्या दिवशी ते रजेवर होते, प्रदीर्घ रजेवर होते। त्यानंतर त्यांनी फोन डॉक्टर हळणोर म्हणून जे आहेत की ज्यांच्याकडे हा विभाग आहे रक्ताच्या सॅम्पलाचा, त्यांना फोन केला आणि त्यांनी 3 लाख रुपये घेऊन काहीतरी सॅम्पल बदललं असं पोलिसांच्या तपासात सिद्ध झालेलं आहे। ते रजेवर होते आणि त्यांनी रजेवर असताना हा केलेला प्रताप आहे। आता मला सांगा, एका बाजूला ह्या घटना घडत असताना हे अतिशय चुकीचं आहे। या प्रकरणावरून राजकारणही जोरात सुरू आहे। नार्को टेस्टच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अंजली दमानिया यांच्यात जुंपली आहे। अजितदादांना या सगळ्या प्रकरणामध्ये त्यामध्ये माझी नार्को टेस्टची तयारी आहे, पण मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही, गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा आहे का ती तयारी? अजीत पवार ने कल शाम को ऐसे कहा है कि नार्को टेस्ट के लिए मैं तैयार हूं, जो वो अंजलि दमानिया बोल रहे हैं। और अगर वो कहते हैं कि मेरी नार्को टेस्ट होनी चाहिए, मेरा सिर्फ ये कहना है कि अगर मैंने नार्को टेस्ट की और ऐसा सब नहीं निकला तो अंजलि दमानिया ने अपनी सोशल लाइफ जो है वो जो एक्टिविज्म है वो बंद कर देना चाहिए, संन्यास लेना चाहिए। मैंने तुरंत रात को ट्वीट किया कि मैं इसके लिए बिल्कुल पूरी तरह से तैयार हूं। वो कोई सुनील टिंगरे से डेफिनेटली बात करने वालों में से नहीं है, और जो गार्डियन मिनिस्टर है वो उनको पहचानते नहीं है, ये भी मैं मानने को तैयार नहीं हूं। मुझे सीधा सीधा लगता है कि इसमें अजित पवार का ही हाथ है और दोषी वो है तो उनको सजा ये मिलनी चाहिए। दुसरीकडे पुण्यातल्या आंदोलन प्रकरणी अंधारे धनगेकरांना 3 दिवसात वक्तव्य मागे घेण्याचा इशारा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी दिलाय। काल जो राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये कार्यालयामध्ये जाऊन जो प्रकार विधानसभा सदस्य श्री धनगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी केलेला आहे, त्यांना आजच या ठिकाणी नोटिसीची प्रत माझ्याकडे आहे। आजच माझ्या वकिलांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर नोटीस डिफॉर्मेशनची बजावलेली आहे। त्यांनी विधान पाठीमागे घ्यावं, बिनशर्त माफी मागावी, अन्यथा श्री आमदार श्री धनगेकर यांच्या विरोधात सुद्धा अशाच पद्धतीची न्यायालयीन कारवाई ही या ठिकाणी केली जाईल। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी आरोपीला वाचवण्याच्या कटाची मुळं खोलवर गेली आहेत। त्याचे धागेदोरे शोधून दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।